सुप्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहार या फाउंडेशनच्या वतीने विविध 14 महाउपक्रमांद्वारे माणुसकीचा महोत्सव साजरा केला। उपस्थित हजारो महिला, विद्यार्थी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवले। आनंदाचा शिलाने 5000 घरांची चूल उजळणार आहे। 14 ठिकाणी अन्न, शिक्षण, आरोग्य व स्वावलंबनासाठी मोठे बळ दिले। प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 5000 गरजू कुटुंबियांना अन्नधान्य किट वाटपसह शहर व जिल्ह्यात तब्बल 14 ठिकाणी विविध समाजोपयोगी महाउपक्रमांचा महाशुभारंभ कार्यक्रम गुरुवारी सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंडमधील मैदान येथे उत्साहात वातावरणात पार पडला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, फाउंडेशनचे तन्वीर शेख, राज सलगर, धर्मराज गुंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्षकुंडीत पाणी देऊन पर्यावरणाचा संदेश दिला। त्यानंतर महाउपक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी पालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार म्हणाल्या, शिखर पहार या फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस हा उपक्रमाने साजरा केला। अनंत माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवीन दिशा या महाउपक्रमाद्वारे दिली आहे। आपण वाढदिवस साजरा करत नाही तर माणुसकीचा उत्सव साजरा करत आहोत। अनंत अंबानी यांच्या प्रेरणेने समाजसेवेचा हा अनंत प्रवास सुरू आहे। 5000 कुटुंबियांच्या चूल पेटवणे म्हणजे केवळ मदत नव्हे तर आशेचा दिवा लावणे आहे, असे सांगून फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले। मी आज इथं उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांचे वाढदिवसानिमित्त शिखर पहार या फाउंडेशनच्या वतीनं जे सामाजिक उपक्रम याचा उपक्रमाचा जो समारंभ साजरा केलेला आहे तो उपस्थित आहे। खरं तर माणुसकीचा महोत्सव असं मी म्हणेल, माणुसकीचा महामहोत्सव असं मी म्हणेल। फाउंडेशनच्या वतीनं महानगरपालिकेत मला जेव्हा निमंत्रण दिलं गेलं तेव्हा त्यांनी सांगितलं की काय काय उपक्रम त्यांनी करणार आहेत। प्रत्यक्ष मी आज त्याची साक्षीदार आहे। 5000 कुटुंबांना यांनी अनंताचा शिधा दिलेला आहे। खऱ्या अर्थानं अशा 5000 कुटुंबांमध्ये आज दिवाळी साजरी होणार आहे। 200 मुलींना सायकल वाटप आहे। काही महिलांना शिलाई मशीनचं वाटप केलेलं आहे। बऱ्याच महिलांना शिलाई काम येत असतं परंतु शिलाई मशीन नसते। अशा महिलांना शिलाई वाटप केल्यामुळे त्यांना रोजगाराची आता उपलब्ध म्हणजे स्वयंरोजगार त्यांना उपलब्ध करून दिल्यासारखा हा उपक्रम आहे। आपल्या सोलापूर जिल्ह्यातील काही शाळांना डिजिटल जे TV आहेत याचं वाटप केलं आहे। अशा उपक्रमांमुळे शाळांमध्ये अत्याधुनिक जे उपक्रम आहे, शाळेची जी पद्धती आहे आधुनिक पद्धती, त्या आधुनिक पद्धतीद्वारे त्यांना शिकता येणार आहे। तर अनाथ आश्रम आहेत, काही अंधशाळा आहेत, त्यांना साहित्य वाटप केले आहे। अनाथ आश्रमांना बेडचं वाटप केलेलं आहे। खूप महत्त्वाचं साहित्य वाटप केलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे शासकीय रुग्णालय आहे गुरु नानक चौकात, तिथं जवळजवळ 34 लाखाचं जे हॉस्पिटलमध्ये लागणारं अत्यावश्यक साहित्य हे दिलेलं आहे। तर भरगतचा असा मोठा कार्यक्रम, समाजोपयोगी कार्यक्रम आणि साहित्य वाटपाचा कार्यक्रम इथं झालेला आहे। अतिशय नियोजनबद्ध पद्धतीनं कार्यक्रमाचं इथं नियोजन केलेलं आहे आणि प्रत्येक गोष्ट ही समाजाला उपयोगी पडणारी आणि तळागाळातल्या लोकांना, विद्यार्थ्यांना, महिलांना, रुग्णांना आणि शासकीय संस्थांना उपयोगी पडणारी अशा आहे। तर मी शिखर पहार या फाउंडेशनचं मी मनापासून आभार मानते, धन्यवाद करते। अशा प्रकारे कोणताही वायपट खर्च न करता वाढदिवस साजरा केला जातो, हीच खरं तर खूप मोठी आणि स्तुत्य अशी गोष्ट आहे। शिखर फाउंडेशनच्या वतीनं यापुढेही असे चांगले समाज उपयोगी कार्यक्रम घेतले जावेत, त्याला आमच्या नेहमीच शुभेच्छा असणार आहे। परत एकदा शिखर पहार या फाउंडेशनचे मी आभार व्यक्त करते। मला इथं बोलवलं त्यांनी, खरं तर त्यांचेही तुमच्या माध्यमातून मी त्यांचे आभार मानते। धन्यवाद। मी एवढ्या मोठ्या प्रमाणात मी त्यांना विचारलं की किती तुम्हाला खर्च आला ह्याला, तर त्यांचं जवळजवळ 1 कोटी ते 1.25 कोटी असं त्यांचं CSR माध्यमातून खर्च आहे। आणि फक्त खर्च ह्याच्याकडे न बघता प्रत्येक गोष्ट किती त्यांनी व्यवस्थित हे केली, निवड केलेली आहे। लाभार्थ्यांची निवड, गेनसिद्ध महाराजांच्या मंदिरात त्यांनी जनरेटर दिलेला आहे। तर मला ती उपक्रमांची लिस्ट, ज्यांना त्यांनी लाभार्थी केले त्यांची लिस्ट, त्यांनी ज्या ज्या गोष्टींना दिले ती प्रत्येक गोष्ट समाज उपयोगी आहे। त्यामुळं मला खरं तर असं म्हणावं लागेल की मी पहिल्यांदाच असा उपक्रम बघितला, खूप सुंदर उपक्रम आहे। तर त्यामुळंच मी हे जे नाविन्य आहे त्यांचं, हे जे वेगळेपण आहे
तर त्यांचं कौतुक आहेच आहे. धन्यवाद. आमचे मार्गदर्शक उद्योजक आदरणीय शिखर पहारिया यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक अनंत अंबानी यांचा आज वाढदिवस आहे. तो सोलापूर शहरामध्ये गोर गरीब लोकांचे प्रश्न सोडवून, त्यांच्या अडचणी दूर करून, त्यांच्या समस्या दूर करून साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणून 5,000 कुटुंबियांना आपण राशन किट देतोय, 200 विद्यार्थिनींना सायकल देतोय, 200 महिलांना आपण शिलाई मशीन देतोय, 10 ठिकाणी आपण आरोग्य प्लांट बसवतोय, शहरामध्ये 100 ठिकाणी मुक्या जनावरांना पाण्याची सोय झाली पाहिजे म्हणून प्लांट ठेवतोय. अशा विविध माध्यमातून, विविध उपक्रमातून 14 उपक्रम आज आपण घेतलेला आहे. त्या माध्यमातून श्री अनंत अंबानी यांचा वाढदिवस आम्ही शिखर पहारे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करतोय. बापू, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. काय वाटतं किती वाजेपर्यंत हा कार्यक्रम आपण चालू ठेवणार आहे? आज हा कार्यक्रम संपणार नाही आहे. हा कार्यक्रम आठवडाभर चालेल, कारण विविध उपक्रम आहेत, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सुद्धा आहेत. आज आपण किटचं वाटप करतोय, आज सायकल देतोय. ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं आम्ही प्राथमिक स्वरूपात देतोय आणि त्याच्यानंतर आम्ही आठवडाभर जिथं जिथं अजून आमचं द्यायचं आहे, कमी पडले तर अजून जास्त देऊ, पण हा उपक्रम एक आठवडाभर तरी चालेल. धन्यवाद. कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मराज गुंडे यांनी केले, तर तन्वीर शेख यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता होळे यांनी केले आणि राज सलगर यांनी आभार मानले.